दादरमध्ये मराठी एकीकरण समितीने आंदोलन केलं। कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं, पण पोलिसांनी मात्र आंदोलकांची धरपकड केली। जैन आंदोलकांना का अडवलं नाही असा सवाल यानंतर एकीकरण समितीने विचारला। कबूतरखाना बंद न झाल्यास अखंड मराठी समाज इथे एकत्र येईल असंही यावेळी एकीकरण समितीने म्हटलं। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जैन समाजाने आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली होती आणि यावेळी या आंदोलनात चाकू वाटपही झाल्याचं दिसून आलं होतं। मात्र आजचं आंदोलन शांतता सुरू असून सुद्धा पोलिसांकडून मराठी आंदोलकांची धरपकड करण्यात आली। यावरून एकीकरण समितीने हल्लाबोल चढवलाय। ही दृश्य सध्या आपण बघतोय। ज्यावेळेला जैन बांधवांनी कबूतरखाना या ठिकाणी येऊन आंदोलन केलं, तिथली ताडपत्री फाडली, कबूतरांना खाद्य घातलं, त्यावेळेला प्रचंड आक्रमक भूमिका त्यांची होती। पण पोलीस या ठिकाणी काहीसे मवाळ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। पण तेच मराठी आंदोलकांची मात्र अडवणूक केल्याचं आज दिसतंय। ती का करण्यात आली, आम्हालाच का अडवलं गेलं, अशा पद्धतीचा सवाल मराठी आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आलाय। कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उगारणार आहेत हेही सांगा। आता आमचा प्रश्न आहे, आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे। तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व या प्रकार थांबले पाहिजे। आमचं हेच म्हणणं आहे, कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथल्या ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे, अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही। तर आपण बघितलं एकीकरण समितीचे हे आंदोलनकर्ते होते, ज्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली की जर का अशा पद्धतीचे हे सगळे दबावतंत्र थांबले नाहीत तर मग आम्ही मराठी समाज इथे एकत्र करणार। कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। सुरू आहे याच्यामध्ये बरेचसे जो स्पेशल ओपिनियन देणारे स्पेशलिस्ट लोक पण आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की याची जो विष्ठा असते कबूतरची त्याच्यामुळे डायरेक्ट लंग्सला इम्पॅक्ट होतो आणि ते क्युअर पण होऊ शकत नाही। त्यामुळे कोर्टाचा तर जो निर्णय आलेला आहे हा जुनाच आहे, त्याच्यामध्ये काही हा प्रकरण जो आहे जुनाच आहे आणि हा आता पुढे पण याचा लवकरात लवकर निर्णय येईल अशी मला अपेक्षा आहे। आज सुनावणी होणार आहे, आज सुनावणी आहे, 3 वाजता ठेवलेलं आहे, बहुधा त्याच्यावर सुनावणी होईल। माणसं जगवायची की कबूतर, कुत्री, मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे। या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात। रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात। तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे। बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे। नको 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 काय नाही, मी काय विरोध करतायत त्यांना मी ओळखत नाही, मी काय त्यावर बोलणार नाही। असं आहे की फारच ताणलं जाते, सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही। जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाही आहे। विधान परिषदेमध्ये ज्या लोकप्रतिनिधीने हा विषय काढल्यानंतर त्या असलेल्या मंत्र्यांनी उत्तर दिलं, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली। कारवाई केल्यानंतर हा कुठल्या धर्माचा विषय येत नाही, हा आरोग्याच्या विषयासंदर्भामधले कोर्टाची फार मोठी टिप्पणी आहे। आता या विषयाचं राजकीय भांडवल होतं प्रत्येक विषयाचं, हे फार दुर्दैवाचं आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्याला धार्मिक वाद आता कुठून सुरू झाले, राज्यामध्ये आता कुठलाही एखादा विषय आला की लगेच त्याला धार्मिक वाद निर्माण होतो, हे दुर्दैव आहे। अधिवेशनामध्ये जेव्हा भाजपचे काही आमदार चित्रा वाघताई आणि इतरही लोकांनी जेव्हा तो मुद्दा मांडला की कबूतरखाना बंद झाला पाहिजे, त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेब म्हणले हो बंद झाला पाहिजे, तो निर्णय तिथे घेतला, मग बंद झाला। काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने निर्णय हा महानगरपालिकेच्या बाजूला दिला, ते बंदच ठेवा। याच्यात फक्त जैन संघटनेचं एवढंच म्हणणं की जे कबूतर मरतात त्याला काहीतरी पर्याय तुम्ही काढा। आता आमचं एवढंच मत आहे, तर कोर्टाने निर्णय दिला, त्याच्या विरोधात कोणालाच तिथे जाता येत नाही। तर सरकार म्हणून तुम्ही ते जैन संघटना आणि इतरही लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून योग्य असा मार्ग त्या ठिकाणी काढा।